अखंड हरिनाम सप्ताह व पालखी सोहळा स्थळ विठ्ठल रखुमाई मंदिर दिनांक 24/4/2025 रोजी संपन्न झाला। या सप्ताह सोहळ्याला एकूण 67 वर्षे पूर्ण झाली। तसेच येताडे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात हजारो भाविकांची दर्शनाची गर्दी असते। रोज सकाळी मंदिरात काकड आरती होत असते। तसेच 7 दिवस रोज संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असते। तसेच आमने लोणार परिसरातील संत मंडळी व ग्रामस्थ मंडळी रोज हरिपाठाचा व कीर्तनाचा लाभ घेत असतात। दिनांक 24/4/2025 रोजी संध्याकाळी पालखी सोहळा काढण्यात आली। संपूर्ण गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या। तसेच गावातील चौकाचौकात नाश्त्याचे व पाण्याचे वाटप करण्यात आले। तसेच ग्रामस्थ मंडळीने सांगितले की या सप्ताह सोहळ्यात संपूर्ण ग्रामस्थ मंडळ एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ देत असतात। तसेच गुरुवारी हरिभक्त पारायण व आमने लोणार परिसरातील वारकरी अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांनी 2 शब्दात मनोगत व्यक्त केले। जवळ सप्ताहाला यंदाचं 67वं वर्ष म्हणजे माझ्या जन्मापासूनचा हा सप्ताह आहे। त्याला आता 67 वर्ष झालेले आहेत आणि या 67 वर्षामध्ये आमच्या गावातील अनेक वारकरी असले जरी नसले तर त्यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज आमच्या या सगळ्या इतर मंडळींनी टिकून ठेवलेलं आहे। याचं फार मोठं भाग्य आहे, कारण या पारमार्थिक गोष्टी टिकून ठेवणं, हे संस्कार टिकून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आजपर्यंत अव्याहत हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन 7 दिवसात सुरुवातीपासून 7 दिवस म्हणजे याच्यात कधी खंड झाला नाही। कोरोना काळात देखील आम्ही खंड केला नाही, भले बाहेरची मंडळ नाही पण आम्ही या लोकांनी इथे चांगल्या पद्धतीने साजरा केला। अशा प्रकारे आज जवळजवळ 67 वर्षे होत आहेत आणि निश्चितच चंद्र सूर्य असेपर्यंत हा निश्चितच चालू राहील, याच्यात कुठलीही शंका नाही। आणि गावाचं सहकार्य एवढं आहे की 2 वर्षापासून आम्ही 7 ते 9 कीर्तनाला प्रारंभ केला। पूर्वी 9 ते 11 किंवा 8:30 ते 10:30 अशी वेळ असायची, परंतु संपूर्ण गावाने त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, सर्वांना अन्नदान करता यावं म्हणून आम्ही काही ग्रुप बनवले। गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 अशा प्रकारे 7 गट बनवून आणि सर्व गावाच्या जेवणाची आणि पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल, चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि सगळा समाज इथे कसा येईल, तर सगळ्यांना ताकीद दिली की कोणीही घरी चूल पेटवायची नाही, म्हणजे पुरुष वर्ग या ठिकाणी येईल, कारण घरी जेवायलाच नसल्यामुळे। आणि आज आम्ही 2 वर्ष हा आनंद भोगतो की सगळा समाज आमच्या गावचा या ठिकाणी उपस्थित राहतो, सेवा करतात, वाढण्यापासून शिजवण्यापासून सगळ्याच गोष्टी, आणि भजन करणारी माणसं भजन करतात। सगळ्या गोष्टीचा आनंद की हे दिवस आमचे 7 दिवस कसे जातात हे आम्हालाच कळत नाही, असा हा आनंद अशाच प्रकारे नेहमी सगळ्या जणांनी भोगत राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती। केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी सद्गुरुं तं नमामि। भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। लोकावरची पहिल्याच क्रमांकाची आणि अध्यायातील 197व्या क्रमांकाची ओवी आहे। या ओवीद्वारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला नामाचं विशेष अलौकिक आश्चर्यचकित करणारं असं महत्त्व या ओवीद्वारे प्रतिपादन केलेलं आहे। ही ओवी महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या कालामध्ये गायलेली आहे त्या काळातली जी परिस्थिती बघितली तर त्या काळामध्ये ही ओवी म्हणजे वरदान होतं।
माऊली काय सांगते या ओवीद्वारे, तरी कीर्तनाचे नि नट नाचे. कीर्तन म्हणजे काय? नामस्मरण. आज पालखी सोहळा आहे आपला. या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला आज नाचत गात जायचं आहे. आळंदीला आपण गेलो तरी नामस्मरण करत नाचत जातो. पंढरपूरला गेलो तरी नामस्मरण करत नाचत जातो. नाचत जाऊ त्याच्या गावा खेलिया सुख देईल विसावा आहे. तर हे जे नाचणं आहे नामस्मरणामध्ये, याला इतर लोक सर्वसामान्य समजतात. ते काय बुवा लोकांचं चाललेलं आहे, नाचतात, हरिपाठामध्ये पावलं टाकतात. याला काय महत्त्व या ओवीद्वारे ज्ञानेश्वर सांगतात, तरी कीर्तनाचे नि नट नाचे. कीर्तन म्हणजे नामस्मरण करत जो नाचतो. नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. माऊली काय सांगतो, शास्त्रविरुद्ध धर्माविरुद्ध एखाद्याच्या हातून आचरण जर घडलेलं असेल, शास्त्राला जे विहित कर्म आहेत ते न करता त्यांनी निषिद्ध कर्म केलेले असेल, तर माऊलीच्या त्या काळामध्ये प्रायचित्त घेण्याची प्रथा होती. एखाद्याच्या हातून जर शास्त्रविरुद्ध जर कर्म घडलं तर त्याला प्रायचित्त घ्यायची प्रथा होती. आणि तो प्रायचित्त कसा असेल, कोणता असेल, किती भयंकर असेल, कुठल्या स्वरूपाचा असेल, याची कल्पना कुणी करू शकत नव्हता. याचे एखाद्याच्या हातून जर अपराध घडला तर त्याला त्या काळचा ब्राह्मण समाज कुठल्या प्रकारचा प्रायचित्त देईल याची कल्पना आपण करू शकत नव्हतो. आणि हे प्रायचित्ताचे माऊली सांगते व्यवसाय होते. ते व्यवसाय माऊली सांगते नामस्मरणाच्या साहाय्याने बंद करून टाकले. काय? त्या काळामध्ये जे प्रायचित्ताचे व्यवसाय होते, प्रायचित्त का घ्यायचं, तर आपल्यातून नको ते कर्म घडलं, पापाचरण घडलं, तर त्या पापाचरणातून मुक्ती होण्यासाठी प्रायचित्त आहे. परंतु माऊली सांगते नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या मनुष्याला कुठल्या प्रकारचं प्रायचित्त घ्यायची गरज नाही. आता सुद्धा प्रायचित्ताची प्रथा आहे. आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली यज्ञ करतो, काल सर्प करतो, हे काय प्रायचित्तच आहे. परंतु ज्याला नामाचं महत्त्व कळालेलं नाही तो हे करायला जातो. माऊली सांगतो नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कुठल्या प्रकारचं प्रायचित्त घ्यायची गरज नाही. नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. नामस्मरण करणाऱ्या मनुष्याच्या जवळ पाप नाव सांगायला सुद्धा शिल्लक राहत नाही. जसं मागच्या 30-40 वर्षापूर्वीचा जर आपण काल बघितला, माझ्यासमोर काही वयोवृद्ध माणसं आहेत की कल्याणला जायचं असेल तर बैलगाडीने जायचे, कुठे नातेवाईकांच्या घरी बैलगाडीने जायचे, कुठे यात्रेला जरी जायचं असलं तर बैलगाडीने जायचे. आता एक सुद्धा मनुष्य आपल्याला नाव सांगायला सुद्धा सापडणार नाही की जो कल्याणला बैलगाडी घेऊन सामान आणायला गेलेला आहे. म्हणजे नाव सांगायला सुद्धा शिल्लक नाही. तसं नामस्मरण करणाऱ्या मनुष्याच्या जवळ नाव सांगायला सुद्धा पाप शिल्लक राहत नाही. असं अलौकिक महत्त्व नामाचं या ओळीद्वारे माऊलीने सांगितलेलं आहे. गेलो तर माऊली सांगते अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली होती कुरुक्षेत्रामध्ये. त्यावेळेला ती गीता प्रत्यक्षात कानाने ऐकणारा अर्जुनही होता, हनुमंत ध्वजावर बसून होता, आणि इकडे संजयही होता, कारण संजयाला दूरदृष्टी दिलेली होती. तर ते संजयाचे उद्गार काय आहेत? सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला की केले नारायणे, की त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. संजय काय म्हणतो की अर्जुनाला भगवंताने ब्रह्मरस पाजी घेतला होता, आंबरस नाही, ब्रह्मरस. आणि तो ब्रह्मरस पाजीत घेतलेला असताना सहज पाहुणा म्हणून मी तिथे गेलो आणि मला सुद्धा तो लाभ झाला. तसं आपण आज कुठे जर पाहुणे गेलो तर त्यांच्या घरामध्ये जर आंबरस बनवलेला असेल तर आपल्याला ते नाही म्हणतील का? ते पिणार नाही, परंतु आपल्याला पहिला देतील. तसं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मरस पाजीत घेतला होता. भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मरस पाजीत घेतला होता आणि संजय सांगतो मी तिथे पाहुणा म्हणून गेलो आणि मला ते प्यायला मिळालं. तसंच तेच ब्रह्मरस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुम्हाला दिलेले. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्षात ब्रह्मरस आहे. म्हणून तर भगवान शंकर पार्वती मातेला गीतेचं तत्व सांगत असताना भगवान शंकर पार्वती मातेला म्हणतो, तेथे हरुमनी नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व.
हे पार्वती आपल्या लग्नाला अनेक वर्ष जरी झालेली असली तरी तुम्हाला अजून कशी दिसते? नित्य नूतन, म्हणजे नवीन दिसते. तसं गीतेचा तत्व सुद्धा नित्य नूतन आहे. आज ज्ञानेश्वरी वाचता तुम्हाला आज या ओळीमध्ये अर्थ सापडेल, उद्या वाचल्यानंतर अजून तिच्यामध्ये, परवा वाचल्यानंतर अजून तिच्यामध्ये अर्थ सापडत असतो. नित्य नूतन, रोज ज्ञानेश्वरी नवीन. म्हणून 700-750 वर्ष होऊन गेली तरी ज्ञानेश्वरी आज नित्य आपल्यासाठी नूतन आहे. माऊली म्हणते, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशशी त्रैलोक्य थोपडे, शब्दांची व्याप्ती त्याने पाडे अनुभवावी. महाराज या ओवीचा अर्थ मी काढत असताना मी काय करायचो की बिंब तरी बचके एवढे, म्हणजे सूर्य बचके एवढा मावतो एवढा दिसतो, पण तो त्याचा प्रकाश तिन्ही लोकांना पुरून उरतो. तसा माऊलींच्या प्रत्येक ओवीचा अर्थ तेवढा आहे. मी असं विचार करतो, परंतु अजून अर्थ सापडल्यानंतर त्याच्यामध्ये माऊलींनी काय म्हटलेलं बघा, शब्दांची व्याप्ती त्याने पाडे अनुभव. म्हणजे एक एक शब्द तेवढा व्यापक आहे. तिन्ही लोकांना जसं सूर्याचा प्रकाश पुरून उरतो तसा माऊलींचा एक एक शब्द तिन्ही लोकातल्या कुठल्याही मनुष्याला त्याच्या जीवनातला संसारातला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माऊलीचे एका शब्दामध्ये. किंवा हे शांतच्या भिनवेले ते परिये मराठे बोल, जे समुद्रावनी खोल अर्थ भरित. समुद्र कसा किती खोल आहे तसं सांगता येत नाही, तसं माऊलींच्या ओव्यांमध्ये किती अर्थ भरलेले सांगता येत नाही. किंवा माऊली सांगते, ना तरी कामत्याच्या इच्छा फले कल्पवृक्ष जैसा बोल, व्यापक होई तैसा तरी अवधान द्यावे. कामनिक मनुष्य कल्पतरूच्या झाडाखाली उभा राहिल्यानंतर त्याची जशी इच्छा वाढत असतात तसं माऊलींच्या ओव्यांचा अर्थ वाढत असतो. म्हणून माऊलींच्या ओवीवर जसं जमेल तसं मर्यादित वेळेमध्ये मी या ओवीवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंताच्या कृपेने प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या सेवेची कारण मीमांसा ती अशी, श्री क्षेत्र इताडे या गावामध्ये गेली 66 वर्ष, यंदाचा 67वा वर्ष अखंड अविरतपणे हा सप्ताह मोठ्या उत्साहाने आनंदाने संपन्न होत असतो. वैकुंठवासी गुरुवारे सावलाराम महाराज म्हात्रे, खंडागले महाराज, त्याच्यानंतर गुरुवारे शंकर महाराज शाडकर असतील, बापू केशव बापू, ह्या सर्व महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारा सप्ताह. आणि तसेच आमने लोणार परिसरात मी मानणार नाही तर भिवंडी तालुका संप्रदायाचे अध्यक्ष गुरुवारी जनार्दनजी महाराज पाटील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि तसेच सर्व गावकऱ्यांच्या, पंढरीनाथ महाराज आणि देशमुख महाराज यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने, मार्गदर्शनाने तसेच सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न होणारा सप्ताह. या सप्ताहामध्ये जरी सप्ताहाला 67 वर्ष होत असतील तरी मला सुद्धा 7 वर्ष या सप्ताहामध्ये झाली. महाराज मोठ्या प्रेमाने मला या सप्ताहामध्ये आमंत्रण देत असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की एकादशीच्या दिवशी तू प्रवचनाला येत जा, आणि मला माहिती आहे की या दिवशी प्रवचन असणार आहे. तर त्यांच्या सर्वांचा इथे लाभ झालेला आहे मला दर्शनाचा. ज्यांच्यासमोर मला ज्ञानेश्वर महाराज किंवा ज्ञानेश्वरी बोलायची आहे त्या अधिकारी असल्यामुळे प्रवचन करायचा आनंद थोडासा वाढत असतो. या ओळीद्वारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचं किंवा नामस्मरणामध्ये नाचणाऱ्याचं काय सामर्थ्य हे प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो काल आहे तो काल बघितला तर इतका भयंकर काल होता की त्या कालामध्ये एखाद्या चातुर्शास्त्र विरुद्ध, धर्माविरुद्ध एखादं जर आचरण घडलं तर त्याला त्या काळातला ब्राह्मण समाज जो प्रायचित्त देईल तो त्या मनुष्याला घ्यायला लागायचा. महाराज आश्चर्य वाटतं, भक्तिविजय ग्रंथामध्ये एक कथा आलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे तीर्थयात्रा सर्व करून आल्यानंतर त्या तीर्थयात्रेचं उद्यापन करायचं होतं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने म्हटलं, माझे 2 जिवलग भक्त यांनी एवढी मोठी तीर्थयात्रा केलेली आहे तर यांचं उद्यापन मी स्वतः करणार. म्हणून स्वतः पांडुरंग परमात्म्याने त्यांचं उद्यापन केलं. सर्व ब्राह्मण समाजाला आमंत्रण दिला जेवणासाठी या. त्यांना जेवणाला ताटं वाढली, जेवण झालं, त्यांचं दक्षिणा वगैरे दिली. दक्षिणा दिल्यानंतर सर्वांचं जेवण झाल्यानंतर पांडुरंगाने काय विचार केला की आता ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्यासोबत एका ताटामध्ये आपण जेवायचं. एका ताटामध्ये जेवायला सुरुवात केल्यानंतर त्या कालच्या ब्राह्मण समाजाने देवावर बहिष्कार टाकला. म्हटलं, नामदेव महाराज शिंपी जातीतले आणि तुम्ही इतक्या उच्च कुलातले आणि तुम्ही ह्याच्या ताटामध्ये जेवलं, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल.
किती कठीण काळ असेल. याचा सर्वात भयंकर परिणाम कोणाला भोगायला लागला असेल तर स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांच्या आई वडिलांना आणि संपूर्ण परिवाराला प्रायचित्ताचं भयंकर दुःख. प्रायचित्त ह्या विषयावर आपण बोलत असताना नामस्मरणाचं महत्त्व एवढं आहे की प्रायचित्त घ्यायची गरज नाही, परंतु आपल्याला प्रायचित्त काय असतं, किती भयंकर त्याचे परिणाम भोगायला लागले हे पाहावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांचे कुलामधले आद्य पुरुष हरिहरपंत कुलकर्णी आपेगावकर यांच्या पोटी त्र्यंबकपंत कुलकर्णी जन्माला आले. त्या त्र्यंबकपंथाच्या पोटी गोविंदपंत कुलकर्णी जन्माला आले, महान भागवत भक्त. आणि त्यांची पत्नी मीराबाई या दोघांच्या पोटी विठ्ठलपंत कुलकर्णी जन्माला आले, महान भागवत भक्त. माऊलींनी योग भ्रष्ट मनुष्याची जी स्थिती सांगितलेली की अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की भगवंताला की एखादा मनुष्य साधना करत आहे आणि साधना करत असताना त्याला ध्येय प्राप्त झाला नाही, भगवंताची प्राप्ती झाली नाही, मोक्ष मिळाला नाही आणि मध्येच त्याचं जर आयुष्य संपला, त्याचा सूर्यरूपी भानू जर मावळून गेला तर त्याची पुढची काय गती आहे. त्यावेळेस भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे अतिशय सुंदर की एखादा योग भ्रष्ट मनुष्य आहे, त्याने जर तितक्या वेगाने जर अभ्यास केला असता, साधना केली असती तर त्याला नक्कीच ध्येयाची प्राप्ती झाली असती. परंतु जरी त्याच्या हातून तेवढी साधना नाही झाली, तेवढा वेग नसेल, तरी सुद्धा त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्याची जी पात्रता आहे त्याच्यानुसार त्याला मिळणारा जो फल आहे तो कुठे जात नाही. माऊली म्हणते एरवी तरी पार्था जया मोक्ष सुखी असता त्या मोक्ष वाचून अन्यथा गती आहे. ज्याला मोक्ष सुखाचे असते त्याला मोक्ष वाचून अन्यथा गती ना मिळत नाही तर त्याला मोक्षच मिळणार आहे. परंतु तो मेल्यानंतर त्याला स्वर्गामध्ये इंद्राधिक देवांना जो सुख उपभोगाला मिळत नाही तो त्याला मिळतो. इंद्राधिक देव त्याच्याकडे बघून मत्सर करतात की इतकी त्याची पाहुणचार, इतकी त्याची सोय, परंतु इतका सुख उपभोगाला मिळून सुद्धा त्याचं मन तिथे रमत नाही, कारण त्याला भक्तीची आवड लागलेली असते. तर भगवंत काय करतो, मग त्याला त्या स्वर्गसुखातून बाहेर काढून त्याला अशा ठिकाणी जन्माला घालतो. त्याचं सुद्धा माऊलीने सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्या त्या नित्यपंथे चालीजे, सत्य धूत बोलीजे, देखावे ते देखीचे शास्त्रदृष्टी. ज्या घरामध्ये नीतीने धर्माने चालणारे जे लोक आहेत, ज्या घरामध्ये शास्त्राचा धर्माचा विचार करणारे जे लोक आहेत, ज्यांच्या घरामध्ये प्रत्येक कर्म शास्त्राला धर्माला अनुसरून आहे, ज्यांचं बोलणं सत्य आहे, स्वच्छ आहे, अशा घरामध्ये त्याला जन्माला घालतात. कुणाला? योग भ्रष्ट जो आहे त्याला. आणि माऊली सांगते की जयाचे कुलीची चिंता, जयाचे कुलीची पतिव्रता झाली ईश्वराची चिंता. अलग लक्षात, ज्यांच्या कुलामध्ये ईश्वराची चिंता करणं हेच धर्म आहे. पतिव्रता आहे त्यांची, पतिव्रता स्त्री जशी पती वाचून विचार करत नाही, जसं ज्यांच्या घरामध्ये तर ईश्वराचाच विचार करतो. आपल्या घरामध्ये कसला विचार असतो, आज 2 मजले झाले, 3रा मजला कधी होणार, किंवा मला मुलीच झाल्या, मुलगा अजून झाला नाही, किंवा एखादंच लग्न झालं, आपल्याला ही चिंता. परंतु ज्यांच्या घरामध्ये ईश्वराच्या भक्तीची चिंता असते अशा घरामध्ये त्या मनुष्याला जन्माला घालतो भगवंत. आणि तिथे जन्माला आल्यानंतर तैसी दशेची वाट न पाहता वयसेच्या गावाने येता बालपणीचं सर्वज्ञता वरीत येते. जन्मताच ज्ञान घेऊन जन्माला येतो. अमुक दशा प्राप्त झाली पाहिजे किंवा अमुक स्थिती प्राप्त झाली पाहिजे किंवा अमुक वय झाल्यानंतर त्याला तो ज्ञान प्राप्त होईल असं नाही. जन्मताच तो ज्ञान घेऊन जन्माला भगवंत घालतो. तशा प्रकारचे विठ्ठलपंत कुलकर्णी हे जन्मतच ज्ञान घेऊन जन्माला आले. सर्व शास्त्रांमध्ये पारंगत, हळूहळू लहानाचे मोठे जसे झाले, सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाले. सर्व शास्त्रांचा अभ्यास त्यांनी केला. त्यांचं जीवन कसं होतं, एवढं शास्त्रांचा अभ्यास करून सुद्धा, एवढं ज्ञान मिळून सुद्धा त्यांचं जीवन कसं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे सुद्धा 2-2, 3-3 दिवस ते सांगितलेलं आहे. चैतन्याला म्हटलं, हे चैतन्या इकडे, तुझं खरं नाव काय ते मला सांग. तेव्हा तो घाबरला की आपले गुरु अशा प्रकारच्या स्वरामध्ये बोलवतात, याचा अर्थ त्यांना काहीतरी समजलेलं आहे. म्हटलं माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. म्हटलं तुमचं लग्न झालेलं आहे. म्हटलं हो माझं लग्न झालेलं आहे. मी गुरु आहे, तुला आज्ञा करतो की पुन्हा संसाराचा स्वीकार कर.
आणि गुरुची आज्ञा म्हणून ते पुन्हा संसारामध्ये आले. काही विषयांची आसक्ती झाली म्हणून संसारामध्ये काही आलेले नाही. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या गुरु संदीपनी ऋषींचा मुलगा अनेक वर्षापूर्वी मेलेला जिवंत केला, परंतु त्यांच्या बहिणीचा मुलगा अभिमन्यू याला जिवंत केला का? नाही केला. का? तर कालक्रमण जो आहे शास्त्र विरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध भगवंत सुद्धा कधी जात नाही. इच्छा जरी असली भगवंताची तरी शास्त्राच्या विरुद्ध भगवंत सुद्धा जात नाही. परंतु